आपली गाडी गणपती आहे ना, फुलांना काढू दे. मला खाली घ्यायचं म्हणून बोलतो मी तुला. हा बरोबर, मी आव्या, त्याच्यानंतर अनिकेत आणि साहिल असे 4 जण आलो होतो. आम्हाला रत्नागिरीमध्ये एक हे होतं, इव्हेंट होता कबड्डीचा. तेव्हा ह्या लोकेशनला आम्ही उतरलो होतो खालती आणि तिकडे आज परत चाललो आहेत. हे सगळं अनएक्सपेक्टेडली चालू आहे, म्हणजे ठरवून काहीच गोष्टी केलेल्या नाही आहेत. ठरवलेल्या गोष्टी वेगळ्याच होत्या आणि झालेल्या गोष्टी वेगळ्यात. तर आता आरेवारे बीचला आहोत. केसांची काशी झाली, अक्षरशः केस जाऊन कापायला लागतील. आता वाढवायचे असतील तर मग बेल्ट लावायला सुरुवात केली पाहिजे. त्याच्यात कॅमेरा आहे, हळूहळू येईल. डिक्की पण लॉक केली, सनरूफ पण बंद केलं. मॅनिफेस्टेशन का असतं ना, हे मला आणि साईला विचारा. आता जी टूर आम्ही प्लॅन केली होती ह्याच्यामध्ये पावसाळा म्हणजे गणपती संपल्यानंतर, ती टूर अनएक्सपेक्टेडली आज कंप्लीट होते. अजून कंप्लीट नाही होते, आज होईल. काय घरी जायचंच आहे आज. पैसे संपले. आहे की नाही? म्हातारीची चूळ नाही म्हणत त्याला काय म्हणतात माहिती आहे का? नॅचरल फेनॉमेनॉन आहे हा. ॲक्च्युली मी आत्ता रिसेंटली एक व्हिडिओ टाकला होता हरिहरेश्वरला. तेव्हा मी एक बोललो होतो की हेदवीची जी हे बामणगड, तशीच आता आरेवारेला एक घड तयार होते हळूहळू पाण्याच्या प्रेशरमुळे. हे अजून इनिशियल स्टेजला आहे, पण ही काही वर्षानंतर ही मोठी होणार ह्याबद्दल नो डाऊट. कारण की तुम्ही जर बघाल, हा बघा, हा एवढा मोठा आहे व्यवस्थित आणि हा इथून पाणी येतं आतमध्ये. आणि असं पाणी आलं की इकडनं ती डायरेक्ट पुश होते. कारण की पाणी जायला रस्ता नसल्यामुळे तो जिथे त्याला हे मिळतं तर हा वरती रिटर्न येतो आहे. बामणगडला तेच होतं, तो आतमध्ये जातो आणि आतमधनं जिथे पाण्याचा तो चान्सेस आहेत एअर क्रॉस व्हायला, तिकडनं ते पाणी वरती येतं, म्हणून ती बामणगड. आणि ही आहे आरेवारीची तयार होणारी नवीन घळे. ही हळूहळू तयार होते, अजून वेळ येईल, म्हणजे बरीचशी वर्ष जातील काहीच नाही.
इथे यायला परत कधी यायला भेटतं काय माहीत नाही. 2023ला आलेलो सुरुवातीच्या काळात, म्हणजे 2023ला मी, आव्या, त्याच्यानंतर साहिल, अनिकेत असे आलेलो. आम्ही जी एक ऑर्डर होती त्यासाठी आम्ही आलेलो. त्यानंतर आता हे परत आत्ता आलो. 2 वर्ष लागली इथे यायला, 2 नाही 2.5 जवळपास 3 वर्ष. कारण की 2025च्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये वगैरे काहीतरी आलो असो आम्ही. आणि आता 2001मध्ये आलो. मग सांगता येत नाही कधी यायला मिळेल परत. देवाचे प्लॅन काय असं माहीत नसतं. अनएक्सपेक्टेड ट्रिप आहे एवढं मात्र नक्की. ट्रिप आम्ही प्लॅन केली होती, गणपती झाल्यानंतर निघायचा प्लॅन होता, पण काही कारणांमुळे आम्हाला जायला मिळालं नाही. 6 वाजता निघायचं आपल्याला. तू 5 वाजता उठ. सगळं आवरून बसलो मी निघायला. काकांच्या इथूनच 9 वाजले नाही 8 वाजले असतं. आणि इथून आता निघायला 10:30 वाजले इथं आल्यापासून. आणि ही लहानपणाची आठवण, चिंच गोड वगैरे. फोटो कर माझा, व्हिडिओ कर माझा. अरे लहानपणाची आठवण आहे माझी. बरोबर. हा समृद्धी 2 तुझ्यासाठी आहेत, खास तुझ्यासाठी घेऊन येतो. वशिला ना, तिला जावं वाटते. झोप उडवली. दादाकडे गोप्रो दे बोलायला. असं काय दिला पाहिजे ज्या ना आधी कधी गोष्ट झाली हवा किती नशीब चांगला असेल दादा. काय नाही दादा, ते दरवर्षी घेऊन येतात शाळेच्या मुलांना. तरी ही अख्खी ट्रिप आहे. सगळ्या काकू आल्या तिथे. चला एक वाज इथे साई कुठे एक फुल वाज इथे. अन्नपूर्णाचं हे पण सगळ्यांकडनं आमच्या साधारणकडनं एकटं एक बोला गणपती बाप्पा. बघतोस का असं कंटाळल्या वाटतं जाम. तू ऐसी चले जाने वाली आहे एंड तक. सगळं साफ करायची बारा मला. चांगली गोष्ट आहे. मागे कोणीतरी आरोळी टोपली, मध्ये कोणीतरी टाळ्या टोपल्या. आता आम्ही जाईपर्यंत भजन चालू होतं. साई भजन चालू कर. मला चालू केलं त्यांनी चालूच झालं ते बघ. तर हा आहे आपलं गणपतीपुळ्याचं मंदिर. आता ह्याचं 2 उडवतोय थोड्याच वेळात. सगळा परिसर गणेशोत्सवाची तयारी चालू आहे, मागे गणेशोत्सवाची. आणि हा मस्त दर्शन झालं एकदम व्यवस्थित. वाटलेलं 12-11:30 हे मोकळं, पण 11:45 मोकळे झालो. तर आता ते काय तिकडे तो तर उडवते ना, ड्रोन उडवते ना. एकदा उडवला काय टेन्शन. अरे 100 किलो आहे. 100 किती असलं कुठं काय. आत्ता 2 रुपये टाकायला पाहिजे होते. टाकले आत्ता टाकायला पाहिजे होतं.
नाही हो वजनामुळे काटा बंद पडला. कॅपॅसिटी 150 आहे. बाजू उतरतो वजनामुळे सांगतो तुला बाजू थांब थांब तू बाजू तू नको टाकू थांब चढ. अरे 10 रुपये आता 10 रुपये 2 रुपये जर उभा राहा पहिलं मागो सरक मागं सरक मागं सरक मागं सरक. उभा बोललो मी तुम्हाला 100 किलो वरती आहे म्हणून. 106. आता इकडे बघा 22. याचं बघ ही पाव किलोची कोंबडी आहे. 60 किलो अरे माझ्यापेक्षा वजन जास्त आहे. 22 माझं 50 पण नाही. माझी तारीख 22 आहे. हे 21 तारखेपर्यंत मारचं जाम धंदा केला. काय होतं चढ उभा राहा. हा चल कॉल टाक कॉल. आणि हा आहे 74.5. 12 किलो नाही पण 6 किलो माणसाने वजन कमी केलेलं आहे गोव्यात जाऊन. मी 31 डिसेंबर पर्यंत 90 पर्यंत आणणार आहे बोललाय. 31 डिसेंबरपर्यंत मी 100 तास नक्की कसं वाटतंय वजन कमी करून? कमी करायचं आहे. हलकं वाटतंय? नाही नाही अजिबात नाही हलकं. जड झालो मी बघा जड झालोय. दर्शन तर झालेलं आहे. जाम गर्दी होती आज दर्शनाला. लवकरच झाला तरी टाइमपास करून आम्ही पाऊंडला बाहेर पडतो तर जेवायला चिपळूणला. ते पण लवकर लवकर पोचलो तर जेवायला मिळेल, नाही तर भेटायचं नाही. आता गणपती सोडून आम्ही निघालो. गणपतीपुळे सोडून तिवरी बंदरला पोचलो. बाजूला समुद्र बघायला आहे पोरांनो. एक नंबर आहे. वाव. तर आम्ही आता तवसाळ्याला पोचलेलो आहोत आणि आता तवसाळवरनं चिपळूण नारळ फोडायला. पोलीस स्टेशन बाकी आहे. पोलीस स्टेशन बाकी आहे अजून. भटजी मंत्र म्हणणार आहेत नारळ उतरवा. बघू ताई बोलते हो असं तरी येणारच काय बोलते. शक्य होते का बघू. हे असं पाहिजे बट घरच्याने विचारायला पाहिजे. आज तरी घरी येणार आहात काय. आईने शेवटी विचारलं आज तरी येणार काय घरी. आता जावं लागणार. आज जावं लागेल बाबा. राजूला फोन कर पहिले. बोल दादा. राजूला व्हिडिओ कॉल कर. राजू असेल तर RTPL मध्ये पहिला दिवस. तूच माझा फोन तिकडे येऊ ना बाबा दादा. तुझला दुसरं कोणला हे करणार. तुझा फोन उचलेल तो. बोलायला काय बोला माहिती आता मला बरं. एवढा होतो की माझ्या डोळे हे झालेले. आणि तो मी गाडी पॉईंट जो आहे थांबवली. ना तो फेटल पॉईंट आहे. आत्ता पण बघायला नाही होता. सगळे आमचे ॲक्सिडेंट काढले ना सगळी. तो पॉईंटवर जो जिथे ॲक्सिडेंट झाला आहे तो 99.99% गेलाच जमायचा. ऍक्सिडेंट पण नव्हता झाला ना असं पण तेच तो झाला ना विषय. तो तिथे काय होतं
तो माणूस हेच नाही राहिला. काहीतरी निमित्त होतं आणि ते दिवस भरलेले असं म्हणतात ना, तो तिथं त्याच पॉईंटला भेटणारच. मग तुमच्या पाठी तो म्हणतात ना उभा होता, त्याच्यानं वाचलं तुम्ही. त्याच वेळेला साहेब रात्री पण साहेबांकडे त्यावेळेला गेलो ना, नाही खूप तेव्हा आता असं म्हणजे मला काय माहिती सर. नाही हा मला situation च नाही सांगतो. का? हा आणि काही कारण गोष्टी बघितलं दिवस काय वस्तू हा झाली. या गोष्टी काही गोष्टी आहेत की त्या अशा आहेत की मी त्यानंतर आम्ही दोघं जण त्या गोष्टीवरती बोललो पण नाही. की ह्यांनी सगळं जवळून तेव्हा सगळ्यात जास्त ह्याने बघितलं. त्यावेळेस नेमका संबंध पण नाही माझा. सायंकाळी काय अचानक मला बोलवावं तिथं, चला कोण नाही करणार ते जावं सगळं समोर सगळं ते 2 दिवस 3-4 दिवस तर माझे लय वेगळे नाही. तर आमची 2 माणसं, एक विवेक आणि हा एक, हा बघा दिसतोय, चालत चालत येतात. नारळ शोधतात. नारळ एक नारळ उतरवायचं आहे आणि फोडायचं आहे उतरवून. आणि मी आत्ता एक्झॅक्ट त्या पोझिशनला आहे जिथे मला अटॅक आला होता. तो ट्रक वळतोय किंवा जो ट्रक आहे ना तिथे आत्ता एव्हरग्रीनचा, तिथे मला ते ब्रेन स्ट्रोक आलेला होता. ब्रेन स्ट्रोक म्हणजे स्ट्रोकच आला होता तो. लेफ्ट घे साई कुठे थांबवली होती गाडी मी? आता साई सांगेल ह्याचं सगळं पुढचं साई सांगेल, तेव्हा मला काहीच आठवत नाही. काका बघा आता परत हॉस्पिटलला मी का आता अपराध आहे ना आधी सांगते थोडीच मी जायचं स्टेडियमला, नाश्ता करून झोपेन तिथं स्टेडियम. लँग्वेज बघा चालायची. आता सध्या तू ब्लॉग मध्ये बोललाय ना, साई पाटील बोलेल. साई पाटील बोलले. मग ते मी मला एवढा अडचण साई लगेच tune मी change झाली. इकडनं तुम्हाला बाहेर काढलं होतं. इथून तेव्हा इथं आपल्या पोलिस अडवलं इथं. हा आणि मी बाहेर काढलं बरोबर आहे. पहिला काय बोलला वडापाव खाऊया. हा मग पुढे गेलो आपण, थोडा बीच चढलो, मी वडापाव खाल्ला बोललो. खाऊ चला बोललो, नंतर मीच नको बोललो तुला, पुढे जेवू आपण. आपण मला इथे मला स्ट्रोक आल्यासारखं झालेलं इथे. हे बघ इथं चंडी आहे ना बॅनर समोर, हा तिथं ते आल्यासारखं झालं. कुठे? कुशल हा तिथं तुला तसं झालं ते. ओके तुला आपण हायवे जॉईन केला. थांबा. आता ही स्टोरी खरी आहे कारण काय हे सगळं त्यालाच माहिती आहे. मला हायवे जॉईन केला. आठवत पण नाही. हा इथून हां बरोबर. इथं तुला सुरुवात झाली. हा हा जरा तर पुढं हा काय आता हाच बोलणार ना बाळा, मला काय माहिती. मला नाही माहिती तर आम्ही काय बोलणार. इथून तुझ्या डोळे उशीर फिरायला लागले तरी पण गाडी चालू हा. तुला बोललो थांबूयात तरी. कुठपर्यंत गाडी चालवली आपण? तुझं जाम गाडी चालू रिटर्न पर्यंत. ब्रिजवरतीच होतो. हां विचारत तुझं गाडी चालू सांगू थांबा ऐकलं पण आता जाम गाडी चालवली आपण तो मग bridge target मी ठेवलेला. ब्रिजच बोललो अरे तू होतो. गाडी थांबा तयारच नव्हता. परवा आम्हाला बोला काय ब्रिज पर्यंतच गाडी चालवली, त्याच्यानंतर नाही काय सांगू. तो गाडी थांबा तयारच नव्हता. थोडे जरी फिरले तरी पण कुठे थांबवलं आपण? चल ना पुढं. आईला एवढा आलो. हा मग जाम सापडला आलो पण नंतर इथं स्पीड वाढवलं तिथं पुढं टर्नवर स्पीड वाढलं तुला वाढवलं. तू नको वाढू. मी नाही वाढवत, मला तो स्पॉट बघायची आता इच्छुकता वाढली आहे. तुझं काय मला टेन्शन झालं. तुला प्रॉपर अटॅक आला या इथं म्हणजे या पोलाच्या अगोदर अटॅक आला आणि इथं गाडीवर ह्याच्यावर चढली असते तरी इथं थांबलो. इथं थांबलो इथं थांबलो आपण प्रॉपर. कोणतरी घर आहे काय आहे ना. इथं पहिले एक घर होते ते मोडलं त्यांनी फोटो काढले. दाखवते घर दाखवताना. बाटचं अच्छा तर आता आरोग्य सेवा आहे इथं. तुला साई उतर, तुला उतरायचं साई. आणि तुला स्पॉट्स मध्ये तूच नारळ फोडायला हे मी ना फोडू नकोस, त्याच्या सोबत जा. सोबत तुला स्पॉट माहितीये. नारळ का नाही फोडणार? तुझं त्या सोबत आपण फोडू शकतो. तुलाच नारळ फोडायचा होता ना. ह्याला घेऊन जातो नारळ फोडतो. मग आता फोड की नारळ साल्या. पुढे तुझ्या आई ग. विवेकने मोठा आहे मला. विरू ये. हा नाही फोडत मग काय हा नारळ घेतला. बघू दे काय काय बोलतो तू. हे बाटली आहे ती नका दाखवू रे जरा.
थांब तो काय बोलतो बघू दे बघू दे काय बोलतो तो. दादाच्या अंगावर काढणार तो ब्लॉक तू कॅमेरा द्यायचं ते अरे गप बसा सांगायचं तू आरामी. आणि मागे आपलं काय होतं ट्रेलर होता मागे लागलं सायकल गाडी चढली असती. त्याच्यावर. डिवायडर होतं. आपल्या घर खराब झालं. त्याकडे चांगलं होतं तेव्हा तिथे गाडीचा फोटो पण काढलेला तिथे जाऊन खाली ते गाण्यामध्ये फोटो त्याचा काढलेला फोटो तुम्हाला पण ते बाहेर आलं नाही नाही एवढा तिथं बाबा काही परत असं नको आमच्या दादासोबत. आमच्या दादासोबत असं परत काहीच नको काहीच देवदूत काहीच. ह्याच माणसामुळे आम्हाला हा स्पॉट भेटलेला आहे. या माणसाला मी कधीच विसरू शकत नाही. त्याला माहिती त्याचा फोटो कुठं निघणार जाईल. आम्हाला फोटो काढू दे. फोटो काढलाच काय 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 केलं असेल तर मला पाठवते. हे व्हिडिओवर काय केलं असेल तर मला पाठवतो. ओव्हरहेड वायर तुटली आणि त्याचं काम चालू आहे. जरी रेलने गेलो असं तरी लेट झाला असता. घरी पोचायला नाही म्हटलं तरी नाही 4 तास 10 तासाचं अंतर दाखवत आहे. ट्रिप आता हळूहळू संपत आली. परतीच्या मार्गावरती मी परतीचा मार्ग शनिवारपासूनच चालू झाला आहे आणि आज सोमवार आला तरी परतीचा मार्ग संपत नाही आहे. टनेल कशेडीचा टेकड्या येते. हा टनेल खूप मोठा आहे. काय 100 मीटर झालं आपलं अंतर कापून 100 मीटर कापलं पण मी लगेच. हे 2 का 2.5 किलोमीटरचा टनेल आहे. 80चं लिमिट आहे आता. हो. कॅमेरे आहेत का? आहेत. तर रोह्यामध्ये आहे आणि रोह्यामध्ये असल्यावरती म्हणजे पोचल्यावरती एक मॅग्नेटरी माझा स्टॉप असतो आणि तो स्टॉप म्हणजे आमचा रोह्यातलं आधारस्तंभ राजू केरकर. चिपळूणला असताना सगळ्यात जास्त पहिले कोण पोचला असेल ना वाया फोन तर हा माणूस आहे. बाकी कोण नव्हता. आणि त्याच्याच आज तुम्ही बघितलं दुपारी शिंदे सरांना आपण भेटलो होतो. आणि आता रोह्यात आल्यानंतर पहिलं आमचं हे असतं आई खानावळ. नंबर पण सेम आहे आपला. आमच्या गाडीचा नंबर पण सेम आहे. म्हणजे हा MH01 1200 आणि तिकडे पण आमच्या गाडीचा नंबर 06 1200. प्लॅन करते म्हणजे जामच भैया आत्ता आला. मला तरी घेऊन आला आहे आई वगैरे सोबत मग आता मागे. तर रोह्यामध्ये आल्यानंतर आई खानावळला नक्की भेट द्या. आमचं जेवण इकडेच असतं. आणि हे बघा MH06 CD 1200 गाडीचा नंबर पण सेम आहे आमचा. हा आमचा बैल तेजस नरे. रोह्यामधला दुसरा अजून एक आमचा मित्र माझा उर्फ चिन्या. असं ते आज मला काहीतरी दिलंय पण मी ते नंतर सांगेन. माझं लक म्हणजे असं लग्न नाही आयला मला देवासारखा भेटलाय तो देवासारखा. आर्टिफिशियलचं मॅच सेकंड होती 2 दिवसांनी आणि मला कोसुमने काहीतरी गिफ्ट दिलंय. गिफ्ट नाही दिलं मी. होप सो गिफ्ट नाही दिलं हे गिफ्टच आहे ते माझ्या. ते ठीक आहे मी ते घेतलं तुझ्याकडनं हिसकवून ते ठीक आहे 8-10 दिवसांनी ते पण परत माझ्याकडे देणार. हा मग ते तुला परत देणार पण ते आर्टिफिशियल साठी तुम्हाला जे गिफ्ट दिलंय आर्टिफिशियल It was very important. साठी ते फक्त आर्टिफिशियल साठी असा मला वेगळा जोश आलाय त्याच्यामुळे अजून काहीतरी चांगलं करायचं. यांनी जर काशी घातली ना हा मेला तिथेच फोनवरती मी शिव्या घालायला सुरुवात करणार. नाही काशी घालणार नाही आहे. तर सगळ्यात शेवटी आता आम्ही
अलिबागमध्ये आलेलो आहोत. गोडाऊनला जाऊन सामान ठेवून विरूला सोडून तर साईला सोडणार आणि घरी जाणार. तर मी आता इथेच थांबतो. तर ह्या सगळ्याचं गमक म्हणजे हे ॲक्च्युली प्लॅन होता गोव्याचाच, फक्त गोव्याचं काम करायचं होतं आणि गोव्याच्या कामाचं आम्ही ब्लॉग करणार होतो हे ठरलं होतं. आणि 25ला का 26ला काम संपणार होतं. 27ला निघून आम्ही 28ला येणार होतो. त्याच्यामध्ये असं काही नव्हतं की आम्ही फिरणार होतो. हे अनएक्सपेक्टेडली झालंय. हे काय रस्त्याचं काम चालू आहे का? हे अनएक्सपेक्टेडली झालंय, ज्याची आम्हाला म्हणजे कल्पनासुद्धा नव्हती की आम्ही हे असं काहीतरी आमच्याकडनं होईल. ज्याचं हे प्लॅनिंग हे करायचं होतं. आम्ही गेले म्हणजे पावसाळ्यामध्ये आम्ही जाम प्लॅनिंग केलं होतं की हे करू ते करू, इकडे जाऊ तिकडे जाऊ, पण ते पॉसिबल झालं नाही. यावेळी असं ना तसं झालं. तर बिलीव्ह इन मॅजिक एवढंच बोलेन मी आता. कारण की मॅनिफेस्टेशन काय असतं ना, ह्याचा हळूहळू मला प्रत्यय येतोय. ह्या कॅमेऱ्याच्या बाबतीत बोला किंवा आता ह्या टूरच्या बाबतीत बोला. आणि आयुष्य खूप सुंदर आहे. जगता आलं पाहिजे, फिरता आलं पाहिजे. बघा, तुम्ही विचार करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवारा पटकेल.